ऑनलाईन फॅमिलीचं आईच्या किचन या माझ्या चॅनलवरती मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नमस्कार. आज आपण शेवग्याच्या शेंगेची आमटी बनवणार आहोत. तर त्यासाठी मी मिक्स डाळ, उडीद डाळ, तूर डाळ, मूग डाळ आणि मसूर डाळ घेतलेली आहे. आणि ह्या शेंगा स्वच्छ चांगल्या धुवून घेतलेल्या आहेत, बारीक बारीक चिरून. साधारण 2.5 ते 3 इंचाचा एक पीस आहे हा. तर ते सगळं आपण पाण्याने स्वच्छ धुणार आहे. धुवून घेतल्यानंतर ह्यात पुरेसे पाणी घालून आपण कुकरच्या 3 शिटी काढून घेऊया. वरची साल मी सगळी कधीच काढत नाही बरं. काय आतल्या बिळ्यापेक्षा वरच्या सालीतच सत्व असते, म्हणून मी वरची साल कधीच काढत नाही. ती कुकरमध्ये अगदी व्यवस्थित शिजली जाते. आता आपण यात थोडंसं हिंग टाकले, पाव टेबल स्पून हळद टाकल्या, पाव टेबल स्पून, आणि योग्य तेवढं पाणी आपण ह्यात घालून आता आपण ही डाळ कुकरला लावायची. एक लिंबू टाकलाय, फोड लिंबूची कुकरमध्ये पण पाणी आपण घालूया. आणि आता हा डबा ठेवून टाकूया. जर आपल्याला ही गावठी शेंग सापडली समजा, तर अतिशय उत्तम चवीचं ही शेवग्याची शेंगेची आमटी बनते. आणि लांब लांब असं लांब त्या शेंगेला तशी चव नसते. तर गावठी शेंगेला उत्तम चव असते, तीच आपण वापरणार आहोत. आता कुकर झालेला आहे. आता एका कढईत मी तेल घातले, मोहरी, जिरे, हे चांगलं तडतडलं की मग लसूण चांगला मी किसून घेतलेला आहे. 5 ते 10 तो लसूण, लाल तिखट, आपण तेल थोडं वापरतो त्यामुळे मी लाल तिखट टाकले. मस्त चांगलं होतं. शिजलेलं आपलं हे मिठी डाळ आणि शेवग्याची शेंग. आता ह्यात पाण्याची क्वांटिटी तुम्हाला जितकी आवडेल तेवढी तुम्ही घालू शकता. दरदरीत पाय असेल, लबलबीत पाय असेल किंवा पातळ वरणासारखं पाय असेल तसं पण तुम्ही घेऊ शकता. वरतून घालूया आपण चिरलेली बारीक कोथिंबीर. पाणी गार वापरायचं नाही, गरम करून पाणी वापरायचं. थोडं मीठ. तुम्ही भाजी ही कशी करता ती कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब. धन्यवाद. अतिशय उत्तम असे हे कलर आलेला आहे. पद्धतीने होते ही कोथिंबीर वरून बस. आणि चांगले मिनिटासाठी 2 मिनिटासाठी उकळू द्यायचं. आपली शेवग्याच्या शेंगेची आमटी तयार झाली. भाकरी, चपाती, भात तुम्ही कशी खाऊ शकता. बघा ते कलर कसा आला, मस्त अप्रतिम उत्तम. तुम्हाला नक्की करून पहा. धन्यवाद.